सावनेर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दहेगाव रंगारी येथील काश्मीरा लॉन्स समोर सोमवारी रात्री सुमारे 4:45 वाजताच्या सुमारास 3 चारचाकी वाहनांची भीषण साखळी धडक झाली। या अपघातात I-20 कारच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या। तसेच एका महिलेसह 2 लहान मुले जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार स्विफ्ट डिझायर कार यू-टर्न घेत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या काळ्या रंगाच्या अज्ञात 4 चाकी वाहनाने तिला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे स्विफ्ट डिझायर समोरून येणाऱ्या I-20 कारवर जाऊन आदळली। त्यानंतर I-20 चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन 3 वेळा पलटी झाली। या अपघातात I-20 कारचे मोठे नुकसान झाले असून चालकाचा जागीच मृत्यू झाला। कारमधील 2 महिला गंभीर जखमी झाल्या तर अन्य एका महिलेसह 2 लहान मुलांनाही दुखापत झाली। स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेले काळ्या रंगाचे वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून या प्रकरणाला हिट अँड रनचे स्वरूप प्राप्त झाले आहे। पोलीस CCTV फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वाहनाचा शोध घेत आहेत। घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला। देशोन्नतीसाठी वैभव काकडे यांची रिपोर्ट।